आपल्या या टिटवाळा गावातील शहरातील हे भोंडोले परिवार आणि या भोंडोले परिवाराचे पिताश्री कैलासवासी कृष्णा काळू भोंडोले बाबांना शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद निधन झालं, अर्थात त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या टिटवाळा शहरात स्थानिक असलेले हे भोंडोले परिवार बरं का, आणि या भोंडोले परिवाराचे पिताश्री कैलासवासी कृष्णा कालू भोंडोले बाबांच्या प्रचार आमचे भाऊ काका असतील, अशोक काका असतील, त्याचप्रमाणे बाबांचा एक मुलगा जो तुम्हाला सोडून गेला कैलासवासी राजाराम काका असतील, त्याचप्रमाणे बंधू काका असतील, भीमाबाई असेल, मीनाताई असेल, अशा प्रकारे हा भोंडोले परिवार आणि या ठिकाणी कार्य होत असताना खऱ्या अर्थानं बाबांची मुलं, बाबांची नातवंड, बाबांची पतवंड आज आपल्याला या समाजामध्ये कार्य करताना पाहायला मिळतात बरं का। आता बाबांच्या नातवंडांची लग्न होऊन पतवंड लग्नासारखे झाले नाही का, नातवंडांचे लग्न होऊन पतवंड लग्नासारखे झाले बरं का। 12वी 14वीला पतवंड आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या भोंडोले परिवारावर अर्थात त्यांच्या मुलांवर मार्गदर्शन केले, संस्कार केले, सर्वांना आधार दिला, सर्वांना व्यवस्थितरित्या सांभाळलं बरं का। काबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गाळा आणि अशा प्रकारे अतिशय मेहनत करून आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं बरं का। आणि या ठिकाणी धर्म आचरण करत असताना, नीतीने जगत असताना बरं का, आता ही मंडळी जर पाहायला गेलं तर अतिशय शांत स्वभावाची बरं का आणि अगदी सुस्वभावी असं म्हणायला हरकत नाही। जेवढं आपल्याला चांगलं वागता येईल तेवढं वागावं, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं जगावं, अशा प्रकारे त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, आपलं आयुष्य क्रमण केलं, मार्गक्रमण केलं आयुष्याचा। आणि या ठिकाणी 103 वर्ष बरं का, इथे आल्यानंतर विचारलं बाबांचं वय 103 वर्ष आणि जर पतवंड त्यांची लग्नासारखी झालेली आहेत बरं का, 12वी 14वीला जर पतवंड आहेत तर निश्चित 103व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। या ठिकाणी बाबांचं वृद्धापकाळाने देहावसन झालं, वृद्धापकाळाने या ठिकाणी बाबांचा मृत्यू झाला। मागच्या वर्षी या भोंडोले परिवारावर पितृछत्र हरपल्याचं दुःख झालं। आईसाहेबांचं वय 90च्या पुढे असेल, बाबांचं वय जर 103 तर आईसाहेबांचं 90च्या पुढे वय असेल बरं का, बरोबर की नाही। कैलासवासी अनुसया आई बाबांच्या सहचारिणी धर्मपत्नी, आलं का लक्षात। या भोंडोले परिवाराचं मातृछत्र मागच्या वर्षी हरपलं 14/10/2000 आपला 2024 रोजी आणि आता 8 ऑगस्ट 2025 रोजी पितृक्षेत्र हरपलं बरं का। एक विचार केला तर बघा, आई साहेब कमीत कमी 90-95 वर्ष आणि बाबा 103 वर्ष नाही का। खरं तर भोंडोले परिवाराचा एक आदर्श घ्यावा असं म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे की नाही। त्यांच्या मुलांचा, त्यांच्या सुनांचा, त्यांच्या नातवंडांचा आणि नातसुनांचा, कारण त्यांनी सेवा केली या ठिकाणी बाबांची अतिशय चांगल्या प्रकारे, बरोबर आहे की नाही। त्यामुळे बाबा या ठिकाणी एवढी वर्ष, आई एवढी या ठिकाणी एवढी वर्ष कार्य करू शकल्या बरं का। भगवंताने दिलेल्या आयुष्याचा त्यांना आनंद घेता आला, भगवंताने दिलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे त्यांना कार्य करता आलं। खरं तर या भोंडोले परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा केली, आई बाबाची सेवा केली आणि खऱ्या अर्थानं दोन्ही आई बाबा वयोवृद्ध होऊन या ठिकाणी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला बरं का। खरं तर
मृत्यू हा प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे, पण माणसाचं जाणं किंवा माणसाचं जन्म माणसाचं जीवनाचा मार्गक्रमण कशा प्रकारे असावा, कशा प्रकारे माणसाने आपला जीवनाचा मार्गक्रमण करावा. तर याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे बाबांचं जीवन आपण पाहायला हरकत नाही, बाबांच्या जीवनाकडे पाहायला हरकत नाही, बरं का. एवढा 103 वर्ष या ठिकाणी बाबांनी कार्य केलं, बरं का. जर अतिव्यसनाधीन असते, बरं का, अतिव्यसनाधीन जर असते तर खरं आज माणसाचं आयुष्य जे कमी होतंय त्याला कारण पहिली गोष्ट आहे व्यसन, बरं का. पहिली गोष्ट काय आहे? व्यसन. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे राहता, कशा प्रकारे वागता, कुठल्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेता, हे दुसरं कारण आहे. कुठल्या कुठल्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेता, चिंता करता, नाही. आता ह्या माणसाला नको त्या गोष्टीचं टेन्शनच नव्हता, बरं का. आज आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतो माहितीये का? नुसता आमच्या वाढदिवसाचा स्टेटस कोणी ठेवला नाही तरी त्याच टेन्शन घेतो. यांच्या हातात मोबाईलच नव्हता त्याच्यामुळे तो विषयच नाही, बरं का. आजची परिस्थिती जर पाहायला गेली तर आपण नुसता मोबाईल ओपन जरी केला तरी जगामध्ये काय चालतंय ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताची सद्य परिस्थिती अशी आहे आत्ताची की कालपासून किती पाऊस चालू आहे बघा, किती पाऊस चालू आहे. बातम्यांमध्ये तेच 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 ऐकायला पाहायला मिळत आहे, बरोबर आहे. आणि मग तो पण एक टेन्शन वाढतो की नाही, तो पण एक टेन्शन माणसाला येतो की अशा अनेक प्रकारचं टेन्शन आहे, अनेक प्रकारचं जगणं वागणं आहे, बरं का. तर खऱ्या अर्थानं जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे ना, नाही का. मृत्यू कोण चुकवणार आहे का? सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो, मृत्यू टाळू शकतो काय. आता तिकडचा पूल बुडलेला आहे रुंद्याचा, कदाचित हा पण आता बुडला असेल, बुडाला आला होता समजा, बरं का. रस्ते सगळे बंद आहेत, रस्ते बंद आहेत म्हणून यम याचा थांबल का? तो बोलेल का चला बाबा आता टिटवाळ्यामधून एकाला उचलायचं आहे किंवा अमक्या अमक्या ठिकाणाहून एकाला उचलायचं आहे, सगळे पूल बुडले, कसं काय करायचं, जायचं? त्याला काही आडी अडचण आहे? त्याला काही रस्ते बिस्ते बंद, ही मोरवी बुडले, ती मोरवी बुडले, काय मी कसं जाऊ, त्याचं काय नाहीये, म्हणजे आडी अडचणी त्याला काहीच नाहीये. जाणं हे प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. वेळ आल्यानंतर ती वेळ कोणी टाळू शकत नाही. मृत्यूची वेळ कोणी टाळू शकत नाही. बाकीच्या वेळ आपण टाळू शकतो, बाकीचे आपण एखाद्या वेळेला जर एखाद्याला काही वेळ दिली असेल, टाइम दिला असेल आणि काही आडी अडचण आली त्याला सांगू शकतो आज नाही, मी तुला उद्या भेटतो. आजची स्थिती जर पाहायला गेला, आजची सद्य स्थिती, बरं का, तर असे 50% नाही त्याहून अधिक माणसं अशी असतील की आजचं नियोजित काम त्यांनी रद्द केलं असेल, बरोबर आहे की नाही. आता मलाही सकाळी टेन्शन आलं की उशीदवरून टिटवाळ्याला जायचंय, बरोबर, टिटवाळा काय एवढा लांब नाहीये, पण रुंद्याचा पूर रात्रीपासून बुडलेला आहे. मग आता काय करावं? मग गुरवलीवाल्यांना फोन केला, बाबा हा पूल तरी खाली आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या तरी खाली आहे. बरं, मग तो पूल जर बुडला असता तर पर्याय ट्रेनने येऊन असं यायला लागलं असतं. मला येण्यासाठी ते 3-4 मार्ग होते, बरं का. पण जर सगळेच मार्ग बंद असते तर नाईलाजाने मला सुद्धा थांबावं लागलं असतं. ट्रेन बंद आहे, हा पूल बुडलेला आहे, तो पूल बुडलेला आहे, मग नाईलाजाने थांबावं लागलं असतं. असे नाईलाजाने आजच्या दिवसाला अनेक लोक थांबले असतील. आजचं काम उद्याला ठेवलं असेल त्यांनी, ठीक आहे चला एखाद्याला भेटायचं, त्याला फोन करून सांगितलं दादा अरे अशी अशी अडचण आहे, आज मी भेटू शकत नाही, उद्या भेटतो. मृत्यूला सांगून चालेल का? सांगून मी येतो ना, आपण जर आज नको उद्या येतो म्हणून सांगून चालेल त्याला? अर्थात सगळ्या गोष्टींना आपल्याकडे पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही आणि जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. ते कोणीही टाळू शकत नाही. बाबांसारखी कमी माणसं पाहायला मिळतात की ती 100 वर्ष किंवा 100 वर्ष अधिक जगली. कमी माणसं अशी, अतिशय कमी, बरं का. आज आपण जर पाहायला गेलो आपली सद्य स्थिती, आपण उद्याचा तरी भरोसा देऊ शकतो का? रात्री डोळे मिटलेले, सकाळी उजाडलेला उगवलेला सूर्य पाहतीलच, हे सुद्धा आम्ही ठामपणे सांगू शकतो? नाही सांगू शकत. मग जन्म आहे झालेला, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, त्याला जावंच लागणार आहे, बरोबर, बरं का. आता बघा फरक काय आहे. काही लोक काय म्हणतात
परमार्थ केला काय आणि नाही केला काय, देवाचं नामचिंतन केलं काय आणि नाही केलं काय. बरं का, काही लोक काय म्हणतात, आता काही लोक काय म्हणतात की परमार्थ केला तरी मृत्यू आहे. बरं का, भक्ती केली तरी त्याला जावंच लागणार आहे आणि नाही केली तरी त्यालाही जावंच लागणार आहे. ऐकताय ना तुम्ही, आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो म्हणजे मृत्यू चुकणार आहे का, नाही. बरं, काही लोक भगवंताचं नामचिंतन करतही नाही, नास्तिक विचाराने असतात, त्यांना मृत्यू चुकणार आहे का, त्यांनाही चुकणार नाही, आम्हालाही चुकणार नाही. मग तरीही आम्ही परमार्थ का करावा, तरी आम्ही भक्ती का करावी, तरी आम्ही भगवंताचं नामचिंतन नामस्मरण का करावं, त्याला कारण माणूस शरीराने एकदाच जन्माला येतो. ऐकताय ना, माणूस शरीराने एकदाच जन्माला येतो आणि शरीराने जन्माला आलेला मनुष्य एकदाच मरतो. पण मधल्या आयुष्यामध्ये तो मनुष्य वासनेने, कर्माने, विचाराने अनेक वेळा जन्मत असतो आणि अनेक वेळा मरत असतो. तो जन्म मृत्यू आम्हाला थांबवायचा आहे. समजताय ना, शरीराने मनुष्य अनेक वेळा आपला एकदाच जन्माला येतो आणि शरीराने मनुष्य एकदाच मरतो. पण शरीराने जन्माला आलेला मनुष्य जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आयुष्य आहे ना, तो आयुष्य जगत असताना त्याच्याकडे किती प्रकारच्या वासना जन्म घेतात, त्याच्याकडे किती प्रकारचे विचार जन्म घेतात, त्याच्याकडे किती प्रकारची कर्म जन्म घेतात. आणि एकदा एखाद्या वासनेचा जन्म झाला ना की त्या माणसाचं जगण्याचा हेतू फक्त ती वासना असते. जो विचार तुमच्या अंतःकरणामध्ये आला ना, जो विचार तुमच्या मनामध्ये आला ना, ज्या विचाराचा जन्म झाला ना, त्याचा जगण्याचा हेतू, जगण्याचा उद्देश फक्त तेवढा असतो. जर त्याला जे पाहिजे, त्याच्याकडे जी वासना आहे, ज्या हेतूने तो जगतोय, वागतोय, ते जर त्याचं पूर्ण झालं नाही, ते जर त्याला मिळालं नाही, तर लगेच त्या वासनेचा त्या ठिकाणी काय होतो, मृत्यू होतो, मेल्या समान होतो. तो एखाद्या आशेमध्ये मनुष्य जगतो, एखादी गोष्ट मिळेल म्हणून त्याच्या आशेने मनुष्य जगतोय. त्या आशेचा जन्म झालेला आहे, त्या वासनेचा जन्म झालेला आहे, मला अमुक अमुक मिळणार आहे. बरं का, ते मिळेपर्यंत त्याचा उद्देश काय असतो, त्याच्या मनामध्ये विचार काय असतो, ते मला मिळालं पाहिजे. तो धावपळ करतो, धडपड करतो, कशासाठी करतो, ते मला मिळालं पाहिजे. आणि जर नाही मिळालं तर आतापर्यंत त्याच्या अंतःकरणात, मनात असलेल्या विचारांचा काय झाला बरं, आता मृत्यू झाला. ह्या वासनेचा, ह्या विचारांचा, ह्या कर्माचा आम्हाला जन्मच करायचा नाही. जन्मच झाला नाही तर मृत्यूच होणार नाही. मृत्यू कोणाला आहे, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, ज्याचा जन्म झालाच नाही त्याला मृत्यू कसला. वासनेचा जन्मच जर झाला नाही, वाईट विचारांचा जन्मच जर झाला नाही, वाईट कल्पनेचा, वाईट कर्माचा जन्मच जर झाला नाही, तर मृत्यू ठरणार, मृत्यू राहणारच नाही ना. परमार्थिक आणि देवाचं नामचिंतन आम्ही जे करतोय ना, भक्ती जे आम्ही करतोय ना, ते आम्ही जीवन जगत असताना ह्या वाईट वासना आमच्या अंतःकरणात जन्माला येऊ नये म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करतो. बरं का, वाईट वासना जन्माला आमच्या अंतःकरणात येऊ नयेत म्हणून आम्ही कीर्तन श्रवण करतो. वाईट बुद्धी आम्हाला सुचू नये, दुर्बुद्धी सुचू नये, वाईट कर्माचा जन्म आमच्या अंतःकरणात होऊ नये म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करतो, म्हणून आम्ही भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, नामचिंतन करतो. कारण त्यांचा जर जन्मच झाला नाही तर मृत्यू नाही. बरं, मग दुसरं, शरीराने जन्माला येणं किंवा शरीराचा मृत्यू होणं हे वासनेवरच अवलंबून आहे. काय म्हणतायत नाथ महाराज, वासने संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. काय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता जी वासना आम्हाला जन्म घ्यायला लावते ना, तिला काय करायची, आम्हाला हरिरूप करायची, हरिरूप करायचे, सद्वासना करायची आहे, परिवर्तन करायचं आहे ना. कुकर्माचं सत्कर्म करायचंय, अवगुणाचे सद्गुण करायचे आहेत, कुवासनेची सद्वासना करायची, दुर्बुद्धीची सद्बुद्धी करायची आहे. समजतंय ना. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये सत्कर्म निर्माण होतील, सद्बुद्धी उत्पन्न होईल, सद्वासना निर्माण होईल,
सद्गुण येतील त्यावेळेला गतीच्या पुढे सुद्धा सद लागलं जाईल. काय? सद्गती. गतीच्या पुढे काय लागलं जाईल? सद्गती. आता आपण जे काही अट्टहास करतो तो कशासाठी करतोय? अधोगती प्राप्त व्हावी म्हणून का? कशासाठी करतोय आपण? मला एक तरी माणूस असा दाखवा की तो जीवनामध्ये फक्त आणि फक्त देवाकडे दुःख मागतो. आपण इथे बसलेल्यांपैकी तर कोणच नाही, पण ज्यांना हे ऐकायला जसं असेल त्यांच्यापैकी पण कोणच नाही. दुःख मागणारा कोणी आहे का? प्रत्येक जण देवाकडून कसली अपेक्षा करतो? प्रत्येक जण इतरांकडून कोणा कशाची अपेक्षा करतो? सुखाची. बरं का? प्रत्येक जण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना कशाची अपेक्षा करतो? सुखाची. दुःखाची अपेक्षा कोणालाही नसते, पण आम्ही अपेक्षा करत नाही म्हणून प्राप्त होत नाही का? असा एक तरी माणूस दाखवा तो दुःखी नाही म्हणून. एक तरी माणूस दाखवा की तो दुःखी नाही. दुःखाची अपेक्षा आम्हाला नाही आहे, पण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अपेक्षा कसली बरं आम्हाला? सुखाची. सुखाची अपेक्षा आहे, पण कितीतरी आम्ही अट्टहास केला, कितीतरी आम्ही प्रयत्न केले, तरी सुद्धा आम्हाला सहज सुख मिळत नाही. त्याला कारण काय माहितीये का? आमच्याकडे असलेली सुखाची व्याख्याच वेगळी आहे. आमच्याकडे असलेली सुखाची व्याख्याच वेगळी आहे. बरं का? आपण सुखी कोणाला समजतो? ज्याच्याकडे भरपूर पैसा, अडका, साधन संपत्ती, धन दौलत आहे ना. काय? बरोबर आहे ना? भरपूर सगळं काही आहे, त्याला आपण सुखी समजतो. पण कधीतरी त्याच्या बाजूला जाऊन बसा ना, मग तुम्हाला कळेल किती व्याप येतो. बाबा खरे की कुठे? कधीतरी त्याच्या जोडीला जाऊन बसा, मग तुम्हाला कळेल किती व्याप येतो. आम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो ना, आता समजा इथं उत्तर कार्यानं आलं म्हणून ठीक आहे, आपण कसं साधं येतोय नाही का उत्तर कार्यानं. गणटणी पंटणी आपल्या त्या सगळ्या कशात ठेवतो? सगळ्या कपाटात ठेवतो. पण एखाद्या वेळेला जर आम्ही कुठं शुभ कार्यासाठी गेलो, आनंदाच्या कार्यासाठी जर गेलो, बरं का, तर सगळं सर्जम घालून जातो की नाही? सांभाळून राहावं लागतंय ती बात वेगळी आहे, पण सगळं परिधान करून जातो आपण. बरं का? मग तिथे गेल्यानंतर आमचं लक्ष सतत कोणाकडे असतंय? बरं, अनेक महिला असतील तिथे, आम्ही सतत कोणाकडे पाहत असतो? कुठल्या महिलेकडे पाहत असतो? जिच्या गल्यात भरपूर आहे नाही का, जी अशी झगमग आहे, तिच्याकडे आम्ही बघत असतो की नाही. मग ती पाहता पाहता आम्ही काय बोलतो? किती सुखी आहे ही, किती आनंदी आहे ही, नाही का. माझ्या गळ्यात तर 5च तोल्याची, पण तिच्या गळ्यात कमीत कमी 15, त्या आकारावरून कमीत कमी 15 तरी असेल, नाही. बरं, असा विचार आम्ही करत असतो. कधीतरी जाऊन तिच्या बाजूला बसा ना. बरी आहेस ना? ती बोलते सगळा बरा आहे, पण हे ठिकाणावर नाही ना. काय समजतंय का? काय बोलते ती? सगळा बरा आहे, सगळं आहे, काय कमी नाहीये, सोन्यान पिवळी आहे, पण हे ठिकाणावर नाहीत. आता तुम्ही विचार करा, हे तिथं ठिकाणावर नसतील तर बाकी कशाला महत्व आहे? सगळ्याला किंमत काय आहे? शून्य आहे ना. आमची सुखाची जी पाहण्याची व्याख्या आहे ना, आमचं सुखाची विचार करण्याची जी विचारसारणा आहे ना, ती वेगळ्या प्रकारची आहे. बरं का? एक भिकारी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला झोपला होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांचं झोपायला म्हणजे काय नाही का, रस्त्याच्या बाजूला कुठेतरी एखादं काय असलं की तिथे ते असं आपलं असेल काय टॉवेल वगैरे ते टाकतात, जे असेल त्यांच्याकडे त्याच्यावर झोपून घेतात ते. बरं मला सांगा, भिकाऱ्यांना कधी झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात का? झोपेच्या गोळ्या कोणाला घ्यायला लागतात? मग श्रीमंत कोण? श्रीमंत कोण? बरं का? असो चला, तर तो असा झोपणार, बरं का, त्या रस्त्याच्या बाजूला असा तो अंग टाकणार. तेवढ्यात समोर असलेल्या माडीकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्या माडीकडे लक्ष गेल्यानंतर तो माडीवाला श्रीमंत मनुष्य त्या माडीवर तिथे गॅलरीमध्ये असा डोका गाजवायचा, फेऱ्या मारायचा, अशी फोटो मोजायचा, मध्ये असा हात झटकायचा, अशा त्याच्या फेऱ्या चालू होत्या. बरं का? अशा त्याच्या फेऱ्या चालू होत्या. आता काय झालं, तो फेऱ्या मारत होता असा, बरं का, त्या गॅलरीमध्ये रात्रीच्या वेळी. वाजले होते किती माहितीये का? 10:30 वाजले होते. आता हा विचार करायला लागला तो माणूस, म्हणे एवढा श्रीमंत माणूस आहे, गॅलरीमध्ये असा मध्येच काय डोकं खाजवतोय नाही का, मध्येच अशी बोट मोजतोय, मध्ये असं हात करतोय.
10:30, 11, 11:30, 12 वाजले बर का. हा भिकारी विचार करायला लागला की 12 वाजले, सगळं गाव झोपलंय. आता 12 म्हटल्यानंतर झोपायची वेळ आहे की नाही. मोबाईल हातात असल्यावर पण बाजूला ठेवतात लोक 12 वाजता. 12 पर्यंत घेतात हे मात्र हे समजा वेगळं आहे. ते पूर्वी लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता लेट झोपतात आणि नाही का बाबा, खरं आहे की नाही. पूर्वी गावामध्ये अशी काही घरं असायची ना की त्यांचा दरवाजा 9 वाजता लागलेला असायचा. रात्री 9 वाजता. किती? 9 वाजता. पण ती माणसं पहाटे 4:30, 5 ला उठणारच किती काही होऊ द्या. आता काय होतंय माहितीये का, आम्हाला मोबाईलच 12 वाजेपर्यंत जागवतोय. काय टीव्ही एखादा काही कार्यक्रम लागला की आम्ही हे मनोरंजनाचं सगळं आलंय ना. ह्या माणसांच्या तारुण्यामध्ये हे काहीच नव्हतं. होतं का बाबा? त्यांच्या तारुण्यात फक्त एकच जायचा, शेतावर मजबूत काम करायचा, घरी आला असेल काही त्या चटणी भाकरी तर चटणी भाकरी, कांदोनी भात तर कांदोनी भात, ज्या असेल त्या भरपूर खायचं आणि एकदा डोळे मिटले की पहाट शिवाय जाग नाही. त्यांना पहाट शिवाय जाग नाही बरं का. रात्री निवांत झोपायला सुद्धा दिवसभर माणसाला प्रामाणिक राहावं लागतंय. समजतंय ना. जो दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना तो गादीवर काय घोंगडीवर झोपू द्या, पोत्यावर झोपू द्या, तिथे त्याला निवांत झोप लागते. पण जो प्रामाणिक नाही ना त्याला डॉक्टर पण विचार करतात आता झोपच्या गोळ्या देऊन जर तुला झोप येत नाही तर मग आता देऊ तरी काय सांग. काय त्यासाठी माणसाने प्रामाणिक असावं लागतंय. बरोबर आहे की नाही. हा असो. त्याने विचार केला 12 वाजले, सगळे गाव झोपले आणि हा गॅलरीमध्ये फेऱ्या मारतोय. म्हणून मग त्याला वाटलं की अरे काहीतरी आडलंय. त्याचं आडलंय कशावरून? डोकं खाजवतंय नाही का, मध्ये तशी बोट मोजतंय, मध्ये तसा हात झटकतंय आणि सतत फेऱ्या चालू आहेत त्याच्या. तो भिकारी गेला त्या गॅलरीच्या खाली उभा राहिला आणि खाली उभा राहून त्याला हात जोडले. दादा म्हणे कोण रे? मी तुमच्या माडीच्या समोर त्या रोडच्या बाजूला नाही का नेहमी असतोय, अमुक अमुक भिकारी. हो का? कशासाठी आलाय तू? दादा मी 10 वाजल्यापासून तुम्हाला पाहतोय. इथे गॅलरीमध्ये फेऱ्या मारतायत तुम्ही, मध्येच डोका खाजवताय, मध्येच हात झटकताय. बरं का, काही आडलंय का तुमचं? तुम्हाला काही मदत हवी आहे का? कोण विचारतोय? कोणाला? श्रीमंत माणसाला. हा पैशाने जरी गरीब असेल ना तरी विचाराने श्रीमंत आहे म्हणून तो तिथपर्यंत विचारायला गेलेला आहे. समजतंय का? पैशाने ज्याला आम्ही गरीब समजतोय की नाही, पण तिथपर्यंत जाऊन कमीत कमी विचारण्याची बुद्धी निर्माण झाली की नाही, विचाराने श्रीमंत आहे. आज या माणसांकडे हा कार्यक्रम आहे बरं का. कार्यक्रमाकडेच लक्ष दिलं असताना कशाला ते रोमवाले ना वगैरे ना हे त्यांचा टेन्शन घेत बसले असते. पण विचाराने श्रीमंत माणसं असलेली माणसं स्वतःचा विचार करतात तर करतात, पण इतरांचाही विचार करतात बरं का. आणि ते आपलं जगणं वागणं आहे, महत्वाचा विषय आहे तो. आम्ही सुखी राहता राहता, आम्ही व्यवस्थित जगता वागता आम्हाला इतरांचाही सुखाचा विचार करता आला पाहिजे, आम्हाला इतरांचाही विचार करता आला पाहिजे. जरी तो पैशाने गरीब असेल तरी विचाराने श्रीमंत होता म्हणून तिथपर्यंत त्या श्रीमंत माणसाला विचारायला गेला आणि विचारतोय तो, दादा तुम्हाला काही मदत हवी आहे का? आता जो टॉवेल टाकून रस्त्यावर झोपतोय, उद्या काय खायचं ती पंचायत आहे, तो विचारतोय तुम्हाला काही मदत हवी आहे का? बरं का, काही नसताना आपले जे प्रेमाचे शब्द असतात ना हे खूप काही देऊन जातात बरं का. दुःखी माणसाकडे आपण येतोय. आता या ठिकाणी बाबा गेल्यापासून 8 ऑगस्ट पासून या ठिकाणी अनेक माणसं येऊन गेले असतील. काय दिलं हो त्यांनी? पण येऊन बसले 2 मिनिटं नाही का, आपल्या दुःखामध्ये सहभागी झाले बरं का, विचारपूस केली, विचारणा केली. माणसाला बरं वाटतंय की नाही बरं का. दुःखी माणसाला तुम्ही काय मोठी मदतच केली पाहिजे असं काही नाही, कमीत कमी विचारपूस जरी केलं ना तरी आपले शब्द बरेच काही सांगून जातात, बरेच काही धीर देऊन जातात. आणि म्हणून मग तो विचारतोय तुम्हाला काही हवं आहे का? त्यावेळेला तो श्रीमंत माणूस विचार करायला लागला, गॅलरीत पेऱ्या मारणारा, की ज्यांच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं,
ज्यांच्यासाठी धावपळ केली आणि त्या धावपळीमुळे हे प्रसंग आलेले आहेत, हे दुःख आलेलं आहे, ही संकट आलेली आहेत, त्या प्रसंगाचं त्या दुःखाचं नियोजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी 12 वाजेपर्यंत इथे गॅलरीमध्ये फेऱ्या मारतोय. ज्यांच्यासाठी केलंय ती अगदी निवांत एसी रूम मध्ये समजते. कोणाला पडलेलं नाही बाबा जेवलाय की राहिलाय, कोणाला पडलं नाही बाबा झोपलेत की जागे आहेत, कोणाला पडलं नाही काही दुखतंय की फुगतंय कशासाठी ते फेऱ्या मारतायत, कोणाला पडलं नाही. आणि मग तो श्रीमंत माणूस विचार करतोय की अरे हा कोणाचा कोण असताना जर मला विचारण्याची बुद्धी, त्याला इथपर्यंत येण्याची बुद्धी त्याला उत्पन्न झालेली निर्माण झालेली आहे, कमीत कमी आता त्याला आपण काहीतरी दिलं तर पाहिजे. तो भिकारी विचारतोय दादा 12 वाजले, लोक सगळी झोपल्यात, तुम्हाला जाग ठेवलंय कोणी? तुम्हाला जाग ठेवलंय कोणी? झोपण्याच्या वेळी जागे आहात तुम्ही. आम्ही प्रवचनामध्ये जागण्याच्या वेळी झोपणारी माणसं पाहतोय, आम्ही कीर्तनाच्या वेळी म्हणजे जागण्याच्या वेळी झोपणारी माणसं पाहतोय, आणि तुम्ही झोपण्याच्या वेळी जागे आहात. बरं का? त्याने विचार केला, आतमध्ये गेला, कपाट उघडला, एक पैशाचा बंडल काढला आणि आणून त्या गॅलरी मधून खाली त्या भिकाऱ्याला दिला. दादा घे रे बाबा, बरं का, जा निवांत झोप, जा निवांत झोप जा, तू मला इथपर्यंत येऊन विचारलंस ना, हेच मोठं मदभाग्य. त्याने काही सांगितलं नाही का फेऱ्या मारतो, काय नाही, मला जाग कोणी ठेवलंय कोणी नाही, मी का 12 वाजले तरी 1 वाजला तरी का जागा आहे, काय नाही सांगितलं त्याने. भिकारी पण विचारात मिळाले तर मग ते घेतलं, गेला आणि त्या रोडवर जाऊन त्याने ते जे वस्त्र होतं काही त्याचं ते अंतरलं, टॉवेल वगैरे काय असेल ते, आणि जे गाठोडं होतं कपडे बिपड्याचं ते त्याने घेतलं उशराला, आणि त्याचा तो शर्ट होता त्या शर्टच्या खिशात ते बंडल ठेवलं आणि अंग टाकलं. एक 15-20 मिनिटं झाली, झोप नव्हती लागली त्याला. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, अरे शर्टच्या खिशात ठेवलंय, कुणी येऊन काढून घेऊन जाईल ना, कुणी येऊन काढून घेऊन जाईल ना. म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, दुसऱ्या बाजूच्या खिशामध्ये ठेवलं आणि त्या खिशाच्या बाजूला झोपला. एक कानी बोलतो ना आपण त्याला, असं एक कानी झोपला तो. नंतर विचार करायला लागला की झोपेमध्ये इथे झोपतोय मी, तिकडे लाथतात लोक, तेव्हा उठतो, कुठेही कसाही होतो. बरं का, ह्या कुशीवर जर झालो तर मग ही कुस उघडी पडेल, अर्थात वरती येईल, कोणीही तिकडून काढून निघेल. मग करायचं काय, हा विचार करता करता त्याचा 1 तास झाला. वाजले किती 2. तुम्ही फक्त टायमिंग लक्षात ठेवा बरं का. आता 2 वाजले आणि मग विचार करतोय आपण एक काम करू, उशाला जे गाठोडं आहे ना त्या गाठोड्यात ठेवू. म्हणून ते खिशातून पैसे काढले ते आणि ते गाठोड्यामध्ये टाकले. गाठोड्यात टाकल्यानंतर डोकं काय होतं आपलं ठिकाणावर राहतंय का झोपल्यावर? एवढी झोप त्याची का, उशाच्या बाजूला पाय ना पायाच्या बाजूला उसा, एवढा गोल गोल फिरतोय तो. मग तो विचार करायला लागला, कोणी गाठोडं सापून घेऊन जाऊ शकतंय. बरं का, वाजले 3 आणि 3 वाजल्यानंतर मग त्याने काय केलं माहितीये का, ते गाठोडं व्यवस्थित घट्ट बांधलं बरं का, आणि ते आपल्या असं उशाखाली ठेवलं. पण ते अशा प्रकारे ठेवलं की जसा तो डोकं फिरविल ना तसं ते गाठोडं त्याच्या उशाखालीच राहील, अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली. ठीक आहे, आता त्याचा टेन्शन मिटला. पण आता विचार करायला लागला की ह्या पैशांचं नेमकं करायचं काय. वाजले 4. किती वाजले? संध्याकाळचे नाही, पहाटेचे. काय करायचं म्हणे, पावसाळा पुढे आलाय, छत्री घ्यायची का, रेनकोट घ्यायचं का, बरं का, अजून काही थोडी व्यवस्था करायची का, नवीन कपडे घ्यायचे का. थोडं विचार करायला लागलं की नवीन कपडे घ्यायचं बरोबर आहे, कोणाकडे शिवायला द्यायचे, कुठून घ्यायचे, काय ते सगळं प्लॅनिंग त्याने केला. वाजले 5. किती वाजले? 5. आणि मग विचार करतोय तो, बरं का, मग विचार करतोय, आता 5 वाजले ना, कपडे कोणाकडे द्यायचे काय ते सगळं प्लॅनिंग त्याने केलं. पण नंतर विचार करतो, नवीन कपडे घातल्यानंतर भीक कोणी देईल का? भीक देईल कोणी? नवीन कपडे घालून आला तर त्याला पहिले वगैरे एवढा धड दाखवतो व्यवस्थित, मग टकाटक मध्ये नवीन कपडे घातले, तुला कामधंदा करायला काय होते, बरं का. नको बोलते. कपड्यांचं प्लॅनिंग कॅन्सल केलं. पहाटेची वेळ झाली, 5:30-6 वाजता ट्रेनला येणारी माणसं चालू झाली आणि मग त्याला कळलं रात्रभर मी झोपलो नाही. रोज सकाळी
8-9 वाजता ट्रेनला जाणारी माणसं जेव्हा मला लागायची, त्यांचे पाय माझ्या लागायचे, तेव्हा मी उठायचो. काय बोलतोय तो? आज पूर्ण रात्र गेली, मला काही झोप लागली नाही. 6 वाजता त्याने तो पैशाचे जे काही होते ते पैसे काढले, त्या गॅलरीच्या तिथे गेला, मालकाला आवाज दिला, दादा माझं आहे ते बरं आहे बाबा, हे तुम्हाला घ्या. आणि तुम्हालाही रात्रभर त्या गॅलरीमध्ये कोणी फेऱ्या मारायला लावल्या ना, हे पैशांनी मला उत्तर दिलं. तुम्ही जे दिलं ना मला, त्यांनी उत्तर दिलं. तुम्हाला कोण फेऱ्या मारायला लावता येते? आपला विषय काय होता? सुखाची व्याख्या आमची जी आहे ना ती वेगळी आहे. तुम्ही जे घाम गाळून कष्ट करून मेहनत घेऊन जे तुमच्याकडे येतात ना, ते तुम्हाला सुख देऊन जातात. धर्म आचरणाने तुम्ही जे आणताय ना, नीतीने जे तुम्ही आणताय ना, ते तुम्हाला सुख देऊन जातात. पण अधर्माने अनीतीने लुबाडून चोऱ्या लबाड्या करून जर आणत असाल ना, तर आयुष्यभर कधीही सुखी होणार नाही, कधीही तुम्हाला ते सुख मिळणार नाही. आणि म्हणून 103 वर्षे या ठिकाणी कार्य केलेल्या बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही आयोजित केलेलं हे प्रवचन खऱ्या अर्थानं त्या बाबांनी नीतीने जगले, नीतीने वागले, धर्माचरण केलं, घाम गाळला, मेहनत केली, कष्ट केले आणि या मुलांना सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं. मुलांवर तर चांगले संस्कार केलेच केले, पण नातवंडांवर सुद्धा चांगले संस्कार केले. पुढे ऐका, नातवंडांवर केलेच केले, पण पतवंडांवर सुद्धा त्यांना संस्कार करण्याचं भाग्य लाभलं. बरं का? अशा प्रकारे या बोंडोले परिवाराचे आई आणि वडील, बरं का, आई मागच्या वर्षी गेली, वडील ह्या वर्षी गेले. दोघेही वृद्धापकाळानेच गेले, वृद्धापकाळानेच गेले. बरं का? बाबा ज्या वेळेला मी लहान होतो ना, तेव्हा अशा वृद्ध माणसांच्या पाया पडायला गेलो ना, की आपण जेव्हा पाया पडायला जायचो ना, तेव्हा ते वरून आपल्या पाठीवर हात ठेवायचे. बरोबर आहे ना? आणि काय आशीर्वाद द्यायचे माहितीये? म्हातारा हो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? तुम्ही ऐकलं असेल ना, कधीतरी ऐकलेलं आहे ना? म्हातारा हो. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की म्हातारा होईपर्यंत जग. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की उदंड आयुष्य लाभो. त्यांना ते बोलता येत नव्हतं ना, त्यांचा बोलण्याचा उद्देश तोच असायचा, उदंड आयुष्य लाभो. पण ते माहिती नसल्यामुळे म्हातारा हो. बरं का? आता त्यांनी आशीर्वाद जरी दिला असेल तरी बाबांच्या एवढा आपण जगू कोणी सांगू शकतंय? आहे का कोणाला विश्वास? म्हणून शेवटची वेळ प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. तो मृत्यू येण्याच्या आधी आम्ही काय करायचं आहे? आमच्या पिंडामध्ये होणारी जी वासना आहे, वाईट वासना, वाईट विचार जे जन्माला येतात ना, त्यांचा जन्म होऊच द्यायचा नाही. म्हणजे मृत्यू होणारच नाही ना, त्यांचा मृत्यू होणारच नाही ना. जन्मच जर झाला नाही वासनेचा तर मृत्यूचा प्रश्न आहे का? जन्मच जर झाला नाही कुठल्या कर्माचा तर मृत्यूचा प्रश्न आहे का? बरं का? आम्ही काय करतोय माहितीये का? जगाकडे पाहून त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आम्हाला समाधान होत नाही. बरोबर की नाही? सायकलवाल्याने पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहावं. ज्याच्याकडे सायकल आहे त्याने कोणाकडे पाहावं? पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहावं. त्याने 2 व्हीलर वाल्याकडे, दुचाकीवाल्याकडे पाहून चालेल का? आणि पाहिलं तर त्याच्याकडे असलेल्या सायकलीचं त्याला समाधान होईल का? होईल का? ज्याच्याकडे दुचाकी आहे ना, त्याने सायकलवाल्याकडे पाहावं. त्याने जर 4 चाकीवाल्याकडे बघितलं तर त्याला त्याचं समाधान वाटेल का दुचाकीचं? 4 चाकीवाले सुद्धा सरळ कुठं चालतात, म्हणून तर कुठं पण धडकतात. त्याच्या बगल्याकडे बघ, त्याच्या माडीकडे बघ, याच्या गाडीकडे बघ. आपली हलकी आहे, त्याची भारी आहे, त्याची महागडी आहे. बरं, महागडी जे आहे ना, ते महागडीवाले पण जेव्हा ट्रॉफिक मध्ये अडकतात ना, तेव्हा वरती पाहतात, हे हेलिकॉप्टर. त्यांना कुठं ट्रॉफिक न भीती काय काही. माणसाची वृत्ती जी आहे ना जगण्याची, बरं का, माणसाची जगण्याची पद्धत जी आहे ना, ती आशेने मनुष्य जगत असतो. आशेने, बरं का, आशेने जगत असतो. पूर्वी चुली होत्या घरोघरी. कसल्या बरं? घरोघरी मातीच्या चुली नाही का, आता स्टीलच्या आल्या चुली, शेगड्या. असो, ज्या वेळेला ती चुलीवर स्वयंपाक करायची ना, त्या वेळेला शेजाऱ्यांकडे गॅस आली, शेगडी आल्याबरोबर हिलाही वाटलं लई दूर होतो आता, नाही का?
ते जरा आपण पण गॅस घेऊ, आपण पण जरा ते शेगडी घेऊया. आणली ती बटनावाली ना, लायटर मध्ये टाक टाक करून पेटवायची. बरं का, आता शेजाऱ्यांकडे जशी नुसती बटन दाबल्याबरोबर पेटते बिना लायटरची, बघितल्याबरोबर हिच्याही मनात ते चालू, ही आपली आता बाजूला करू आणि नुसता बटन जरी दाबला ना ऑटोमॅटिक. बरं का, असो विषय काय आहे माहितीये का, माणसाची आशा कधीच पूर्ण होत नाही. मला सांगा, इथे बसलेल्या सगळ्यांना विचारतोय, आपला संसार पूर्ण झाला का बरं? झाला? एखादी 90-95 वर्षाची आजी जरी असेल ना, तिला जरी विचारलं ना, आजी बहुत झालं का आता? नको ना, नातवांची सगळ्यांची झाल्यात तेवढा एक पंतुसा बघितला असताना आपल्या आजीचं नाही चाललं. बरं का, आशा अपेक्षा किंवा संसार माणसाचा कधीच पूर्ण होत नाही, कधीच नाही. तो ज्या दिवशी पूर्ण होईल ना, त्या दिवशी माणसाचं जगणं संपलेलं असेल. पूर्ण झाला पाहिजे ना, म्हणजे थांबायचं नाही का, आपण थांबायचंय, सगळं काही करायचंय, पण जे आपण लिप्त राहतोय की नाही, माझं माझं म्हणून जे करतोय की नाही, ते जरा बाजूला ठेवायचं नाही का, बाजूला ठेवायचं. मग आमच्याकडे सद्वासनेचा जन्म झाला पाहिजे. बरं का, आमच्याकडे सद्गुणांचा जन्म झाला पाहिजे, आमच्याकडे सद्विचारांचा जन्म झाला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे ना, नाही का, संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. आम्ही नको त्याच्या जोडीला जर बसलो, आम्ही नको त्याच्या बरोबर जर राहिलो, आम्ही नको त्याच्या बरोबर जर आमच्या जीवनाचा मार्गक्रमण केला, तर मला सांगा, नको तेच विचार येतील ना, नको तेच विचार येतील की नाही? बरं का, पण आम्ही जर चांगल्या माणसाच्या जोडीला बसलो, संतांच्या सत्पुरुषांच्या जोडीला बसलो, सत्पुरुषांच्या बरोबर जर आम्ही मार्गक्रमण केला, तर त्यांचे विचार आमच्याकडे येतील. बरोबर आहे की नाही? ज्या आता प्राजक्ताची फुलं मिळतात बघा आपल्याला, नाही का, झालं सुरू झालं आता प्राजक्ताला फुलं यायला, एक 2 महिने आता याच्या पुढे मिळतील. ती आता झाली सुरू, झाली आताच झाली सुरू. बरं का, ती पारिजातकाची फुलं जेव्हा आम्ही आणतोय ना, त्यावेळेला ती फुलं घरात आणली की ती दोऱ्यामध्ये गुंफतोय आम्ही. बरं का, खूप सुगंध सुटतोय, खूप सुगंध असतो त्याचा. बरं का, एकदा ते दोऱ्यामध्ये गुंफली ना, दोऱ्याला प्राजक्ताच्या फुलांचा संग झाला की दोऱ्याला सुद्धा त्याचा सुगंध येतो. ती फुलं जरी कोमेजली ना, तरी दोऱ्याला सुगंध येतो. मग विचार करा, नुसता प्राजक्ताच्या फुलांचा संग होऊन जर दोऱ्याला सुगंध येत असेल, तर आम्ही अखंड संतांच्या संगतीला राहिलो तर संतांचे विचार आमच्याकडे येणार नाहीत का? आम्ही गंजलेल्या लोखंडाला स्पर्श करावा का परिसाला स्पर्श करावा, हे कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे ना, आमच्या हातात आहे की नाही? आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही नको त्या विचाराच्या माणसाच्या जोडीला जर बसलो तर ते विचार आमच्याकडे येतात, त्यांच्यात पॉवर पण खूप असते. समजतंय का? माणूस एखादा व्यसनाधीन झाला असेल तर त्याला निर्व्यसनी करायला आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. बरं, त्याला काही ज्ञान नसतं का मी जे करतोय ते चांगलं का वाईट आहे? कळत नाही त्याला. दारूबंदीवर व्याख्यान ठेवलं एका गावामध्ये. बरं का, आणि ही गर्दी महिलांची तेवढीच आणि पुरुषांची तेवढीच. पुरुषांची का, पिणारे पण न पिणारे पण तिथे, आणि महिलांची का, झालं तर झालं यांच्यात फरक, त्यांना घेऊन जावा. बरं का, आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी फुल गर्दी, अगदी भरपूर गर्दी, आणि भरपूर माणसं, महिला पुरुष सगळीच तिथे. बरं का, जो व्याख्याता होता ना, व्याख्याता बोलणारा, त्याने व्याख्यान सुरू करण्याच्या आधी पुढे 2 ग्लास मध्ये, एका ग्लास मध्ये पाणी घेतलं आणि दुसऱ्या ग्लास मध्ये दारू घेतली. बरं का, आणि दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले, दोन्ही ग्लासामध्ये. बरं का, दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले आणि व्याख्यानाला सुरुवात केली. एवढा काय 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 व्याख्यान मध्ये त्यांनी सांगितलं ना, ती कशी तयार होते, ती माणसाच्या शरीरावर काय इफेक्ट करते, एक एक पार्ट माणसाचा कसा निकामी करते. बरं का, पहिले माणसाचं शरीर बर्बाद करते, समजतंय ना, त्याच्यानंतर माणसाचा संसार बर्बाद करते,
त्याच्यानंतर माणसाची मुलं बाळ रस्त्यावर येत आहेत, मुलं बाळ बर्बाद होत आहेत, असा बऱ्याच प्रकारे काय झालं माहितीये का, त्याने 2 तास व्याख्यान केलं. 2 तास व्याख्यान केलं. ऐकणारी माणसं पण बोलायला लागली, काय ज्ञान आहे की काय आहे, ज्ञान आहे की काय, असा विचार करायला लागले ज्याचा तो, बरं का. आणि त्याचं ते ऐकून आहे ना, सगळी त्या महिला पण बोलत होत्या मनातल्या मनात की याच्या बाईचे काय आनंदी असेल बिचारी ती, नाही का. कारण हा एवढा म्हणतोय म्हणजे हा निर्विष्णी असेल, नाही का, आणि याला ते अजिबात जमत नसेल असं तसं त्या कल्पना करायला लागल्या त्या महिला. व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर, कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा तो बाजूला बसला ना, तेव्हा ऐकणाऱ्यांपैकी 2-4 जण गेले, त्याला विचारायला लागले, अहो काय सुंदर बोलले तुम्ही, काय अभ्यास आहे तुमचा, काय समजतंय तुम्हाला, किती वाईट आहे ते व्यसन, आणि त्या व्यसनामुळे मनुष्य किती उद्ध्वस्त होतो, बर्बाद होतो, एवढी पॉवर तुमच्याकडे आली तरी कशी, बरं का. काय विचारतायत, एवढी पॉवर तुमच्याकडे आली तरी कशी, एवढं सामर्थ्य बळ तुम्हाला, एवढं 2 तास तुम्ही न थांबता बोललात. तो बोलायला जेव्हा तोंड उघडलं ना, तेव्हा त्याच्या तोंडाला त्याचाच वास आला. कसला, दारूचा. आणि उलट बोलला, मी जर घेतली नाही ना तर मला बोलायला ताकदच राहत नाही, मी जर घेतली नाही तर मी बोलूच शकत नाही. विषय काय आहे माहितीये का, किती वाईट आहे त्याला माहिती आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग त्याला आहे का, जर परिवर्तन नसेल तर. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे प्रत्येक माणसाला कळतंय, पण तरी सुद्धा वाईटाकडे मनुष्य सहज वळतो. त्याला कारण काय माहितीये का, वाईटामध्ये एवढं सामर्थ्य, एवढं पॉवर आहे का तो अनेकांना वाईट करू शकतो. समजतंय ना. पुढे जाऊ आपण, चला. आगोटी कांदे भरला असतील ना मावशी, कांदे आणलेत का घरात, बरं आणलेत ते तसेच टाकलेत का 8 दिवसात 10 दिवसात चालता तुम्ही त्यांना, असे चालता म्हणजे पाहता काय त्याच्यातले कुठे असे कसले बाजूला काढताय बरं तुम्ही, ते पाहत असताना. सडलेल्यापेक्षा त्याला नासका बरं वाटेल ना जरा शब्द, नासका. सडलेले कसा आपला जरा टिटवाळ्यातला शब्द वाटतो, नाही का. आपण उशीचा शब्द घेऊ ना, नासका. काय नासके बाजूला करतोय की नाही, बरं का बाजूला करतोय तर आम्हाला माहितीये त्या नासक्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जेवढं आहेत ना बाजूला तेवढं सगळं नासवतील. बाबा खरंय की खोटं आहे, एवढं माहिती आहे आम्हाला की जेवढं बाजूला येत ना तेवढं सगळे नासवतील, म्हणून नासका आम्ही पहिले बाजूला काढतो. तसं आमच्या जीवनातला नासका बाजूला काढला ना विचारांचा, त्यांच्या जोडीला पण नाही बसलो ना की आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय बघा काय आहे, जन्म मृत्यू हा प्रत्येकाला आहेच आहे, जाणं येणं प्रत्येकाला आहेच आहे. शरीराने आलेले आहेत, शरीराने जाणार आहेत. शरीराने एकदाच मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आलेला मनुष्य शरीराने एकदाच मरतो. पण जन्म मृत्यूच्या मधला जो आयुष्य आहे ना, त्या आयुष्यामध्ये वासने संगे, वासनेमुळे, कर्मामुळे, गुणांमुळे अनेक वेळा मनुष्य जन्मत असतो आणि मरत असतो. हा जन्म मृत्यू आम्हाला थांबवायचा आहे, आणि तो थांबला की हे थांबलं. तो जन्म मृत्यू थांबला ना की हा जन्म मृत्यू थांबतो. म्हणून भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थो मय्यावी शीतचेत सामतो. जन्म मृत्यू जर आम्हाला थांबवायचा आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, मय्यावी शीतचेत साम. भगवंत म्हणतात, मला चित्त अर्पण करा. देवाला आम्ही चित्त अर्पण केलं ना की देव आम्हाला सांभाळतो. कुठलीही गोष्ट मावशी करायची असली ना ताई की चित्त महत्वाचं असतं, बरोबर आहे की नाही. कुठलीही गोष्ट करायची असली तरी चित्त महत्वाचं असतंय ना. टीव्ही पाहताना किती चित्त एक रूप असते आमचं. सिरियल जर आम्ही पाहत असू तर आमचं चित्त काय काम करते बरं तिथे, आणि किती ओढ असते ती, किती तास असतो. चांगला महत्वाचा भाग असेल तर 7च्या आत सगळा उरकून घेते ती. ते मनच सांगते सगळं करून घे आधीच 7च्या आत, कारण एकदा टीव्ही जवळ बसलो ना का आपल्याला असा मध्ये उठता येणार नाही. काय तेवढा चित्त लावून जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर काय समजतंय का तुम्हाला, किती एकरूप होते बघा. म्हणजे ती आपल्या गॅसवर शेगडीवर दूध ठेवला हेही विसरून जाते.
ते दूध उतू जाते, त्याचा वास गंध सुटतो सगळीकडे. ती पोरांना विचारते, किवी जास्त गरम झाली का बरं, वास येतोय? तेव्हा ती पोरं बोलतात, जो गंध येतोय ना तो किचन मधून येतो आई, दूध उतू गेलं. मला सांगा आम्ही कुठे आहोत, आम्ही काय करतोय? देवभान मनुष्य ज्या वेळेला नामस्मरणाच्या वेळी विसरून जाईल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं आम्ही केलेलं नामस्मरण भगवंतापर्यंत पोहोचेल, देवापर्यंत पोहोचेल. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्या पद्धतीने नामस्मरण केलं पाहिजे, नाही का? दलिता कांडिता तुझं गायीन अनंत. प्रत्येक कार्य करताना आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्या नामस्मरणामध्ये आमचं चित्त असेल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं अंतःकरणापासून आमच्यामध्ये बदल होईल. अंतःकरण मन बुद्धी चित्त, समजतंय ना? अंतःकरण मन बुद्धी आणि चित्त, अंतःकरणामध्ये आमच्या बदल व्हावा. भगवंत म्हणतात मला चित्त द्या. अर्थात चित्त जर नसेल तर असं म्हटलं जातंय, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बरं का? कुठेही असू द्या, चित्त जर नसेल तर मुलगा भरपूर अभ्यास करतोय पण अर्धा लक्ष मोबाईलकडे, त्याचं पुस्तकात लक्ष नाहीये. मग घरातले म्हणतात ना, हा तासन तास अभ्यास करतोय तरी सुद्धा पाठांतर का होत नाही? चित्त नाही ना, चित्त नाही त्याचं. बरं का? आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा, बरं का, आम्ही नामस्मरण करत असताना सुद्धा, आम्ही भक्ती करत असताना सुद्धा आम्ही पहिला विचार केला पाहिजे, चित्त देवाच्या चरणी आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. बरं का? आता तुम्ही इथे बसलेले आहेत सगळे, मी सुरुवातीलाच बोललो 5 असले तरी चालतील आपल्याला, कारण आज तेवढ्याच अपेक्षामध्ये करावं लागणार आहे. अनेक या बोंडुले परिवाराचे नातेवाईक आहेत, बरं का, अनेक मित्र परिवार आहे, एवढा मोठा सगळा घनगोत आहे, नाही का? पण आज परिस्थितीच अशी निर्माण झाली की माणूस घराच्या बाहेर पडताना विचार करतो एवढा पाऊस आहे. बरोबर आहे की नाही? खरं तर कदाचित या मांडवामध्ये जागा पण नसती, एवढी माणसं या ठिकाणी आली असती. बरोबर आहे की नाही? पण आजची परिस्थिती पाहून सुरुवातीलाच मी बोललो की आपली 5 तर 5 पण सुरू करू आपण, शेवटपर्यंत तेवढीच असली तरी काही फरक पडत नाही. फक्त ती कशी पाहिजे, तुमच्यासारखी ऐकणारी पाहिजे. बरं का? प्रवचन एकीकडे चालले ना, लक्ष एकीकडे देणारी नको. अर्थात आम्ही सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत, पण कोणाचं चित्त या ठिकाणी आहे ना, तर आपला चेहरा सांगतोय, आपला चेहरा सांगतोय आम्ही चित्ताने इथे बसलोय का, फक्त तनाने बसलोय की मनानेही बसलोय. तनाने बसलेले सगळे दिसतात, देहाने बसलेले सगळे दिसतात, मनाने देवाला तन नाही आवडत, मन आवडतंय. समजतंय ना? देवाला काय आवडतंय? मन आवडतंय. ते मन चित्त देवाच्या चरणी आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे, देवाच्या चरणी स्थिर करता आलं पाहिजे. बरं का? आता चित्त आणि मन जर देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे तर त्यासाठी आम्ही अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे. बरं का? आम्ही अंतःकरणात काय कार्य करतोय, आमच्याकडे कुठलेही विचार आहेत, आमचे गुण काय आहेत, आमचं वागण्याची पद्धत काय, आमची जगण्याची पद्धत काय, याचा पहिला विचार आम्ही केला पाहिजे. देवाला तुम्ही काय अर्पण करताय यापेक्षा ते अर्पण करताना तुमचं मन काय काम करतंय याला विशेष महत्व आहे. देवाला तुम्ही काय समर्पित करता, काय देता, ते समर्पित करताना तुमचं चित्त तिथे आहे का, याला महत्व आहे. आणि म्हणून मग या 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये आम्हाला भगवान मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात. काय म्हणतात भगवंत? जन्म मृत्यू पासून तुम्हाला सोडवितोय, संसार रूपी भवसागरामध्ये तुम्हाला तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. एवढं सगळं करतात ना देव, भगवंत तेवढा सामर्थ्य देतात ना. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात मला काही देऊ नको तू, फक्त चित्त दे. आपली धन दौलत देवाला आवडते का? ती आहे कोणाची, कोणी दिलेली आहे? हे जे काय आम्ही देवाला अर्पण करतो ते दिलंय कोणी? 5 फळं आम्ही देवाला अर्पण करतोय, ती फळं आणली कोणी बरं? कोणी निर्माण केलेली आहेत ती? आपणच म्हणतो ना देवाची करणी आणि काय दारूत पाणी. देवाची करणी आणि नारळात पाणी. बरं का? देवाची करणी आणि नारळात पाणी. आणि मग म्हणून नारळात जर पाणी त्या देवाने पोचवलंय तर तो नारळ दिलाय कोणी बरं?
कोणाचं आहे बरं? कोणाला देतो आपण? पण देताना काय काय मागतोय आपण? घरदार, पोरा बाला, गुरा ढोरा, जे असेल ते चांगलं मला दे देवा. बरोबर आहे की नाही? काय काय मागतोय आपण, त्याचं त्यालाच देतोय. भगवंत म्हणतात, पहिलं जे घेतलंय ना तू, तेच परतफेड केली नाही. केले? पहिलं जे आपण घेतलंय देवाकडून, याचीच परतफेड केली नाही. देह कोणाचा आहे? देह कोणी दिलेला आहे? त्या देहाला सांभाळतो कोण?